नमस्कार. या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हा एक धार्मिक प्रवास आहे. कर्जत स्टेशन पासून मदुराई ते रामेश्वरम, धनुषकोडी, राम सेतू आणि शेवटी तिरुपती बालाजी मंदिर. आमच्या प्रवासाची सुरुवात होते ती कर्जत स्टेशन पासून रेल्वेच्या दक्षिण भारताच्या दिशेने जाताना निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेत मदुराईला पोहोचणार आहोत आम्ही. प्रवासामध्ये आमच्या मित्रमंडळींना जंगली रमेने चांगला साथ दिलाय, चांगला अनुभव घ्यायला भेटलेला आहे इथे. 30 तासाच्या प्रवासानंतर पहाटे आम्ही 4:30च्या आसपास मदुराईला पोहोचलो. रूम घेताना आम्ही चांगलं निगोशिएशन पण केलं, पण शेवटी रूमचा एक्सपिरियन्स एवढा काही खास नव्हता. सकाळी फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालो ब्रेकफास्टच्या शोधामध्ये. एक अन्नाचं हॉटेल सापडलं आम्हाला, खूप चांगलं होतं, टेस्ट वगैरे तिथे. पाहुण्यांनी आणि भाऊंनी भरपूर ताव मारला इथे. मदुराई एक ऐतिहासिक शहर आहे. इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे मीनाक्षी अम्मन मंदिर. हे मंदिर इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. द्रविड शैलीतील वास्तुकला, उंच गोपुरम आणि शिल्पकला पाहून आपण थक्क होतो. हा अण्णा स्वतःला गाईड समजत होता, पण काहीच गाईड नाही केलं त्याने, उलटा रुसून बसला होता. मदुराईमध्ये आम्ही तिरुमलाई नायक पॅलेस, वडियूर मरियम्मन लेक, गांधी मेमोरियल, हिरानियन फोर्ट गेट आणि हनुमान टेम्पल असा प्रवास करत आम्ही रामेश्वरमसाठी निघालो. रामेश्वरम हे हिंदू धर्मातील एक पवित्र तीर्थस्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि 4 धामापैकी एक मानलं जातं. इथे भगवान रामाने लंकेला जाण्यासाठी रामसेतू बांधल्याचे वर्णन रामायणात पण आढळतं. आजही या समुद्रात या सेतूचे अवशेष दिसून येतात. रामेश्वर जवळ समुद्रात असलेली एक अद्भुत रचना म्हणजे रामसेतू. हिंदू धर्मग्रंथ रामायणानुसार भगवान श्रीरामाने लंकेला जाण्यासाठी वानरसेनेच्या मदतीने हा सेतू बांधला होता. या पुलाची लांबी जवळपास 30 किलोमीटर इतकी होती आणि तो भारतातील रामेश्वरमला श्रीलंकेतील मन्नार बेटाशी जोडत होता. आजही समुद्राच्या पाण्यातून या पुलाचे अवशेष दिसतात. पाण्यावर तरंगणारे दगड आणि ऐतिहासिक पुरावे यामुळे रामसेतू हा भक्तांसाठी श्रद्धेचा विषय आहे. विज्ञान आणि श्रद्धा याचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. रामेश्वरमच्या शेवटच्या टोकाला असलेलं धनुषकोडी गाव हे इतिहास आणि रहस्याने वेढलेलं आहे. एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर. येथे आपण समुद्राच्या दोन्ही लाटांचा संगम पाहू शकतो.
मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी या पवित्र घाटामध्ये आपल्याला आंघोळ करावी लागते. त्याच्यानंतर 22 पवित्र कुंडामध्ये आपल्याला स्नान करावे लागते. त्याच्यानंतर दर्शन घेऊन ही प्रोसेस कंप्लीट होते. चल के राम पे आए प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. रामेश्वरम येथे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी. डॉक्टर कलाम यांचे बालपणीचे घर आजही संग्रहालय म्हणून सर्वांसाठी खुले आहे. रामेश्वरमचा प्रवास संपून आम्ही पुढे निघालोय तिरुपती बालाजी मंदिराकडे. तिरुपतीतील श्री व्यंकटेश्वर बालाजी मंदिर हे जगप्रसिद्ध तीर्थस्थान आहे. हे मंदिर सप्तगिरी पर्वतरांगामध्ये वसलेलं आहे. दररोज लाखो भक्तजन येथे बालाजीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिरातील सुवर्ण मंडप, शिल्पकला आणि दिव्य वातावरण पाहून इथे मन भक्तिमय होऊन जातं. उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज. तिरुपतीमध्ये पोहोचल्यावर आम्ही रूम रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली. त्यानंतर आमच्या मित्राने जेवणाचे साहित्य एका अम्माकडून भाड्याने जुगाड केले होते व जेवणाची पण तयारी केली. उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांतात्रय श्रियकांताय कल्याण हृदये हृदयेतिना. अम्मा दिसायला थोडी विचित्र वाटते पण खूपच शातीर आहे. चारी बाजूनी लक्ष ठेवते. आंबट इडली सांबर डोसा खाऊन पोट पण खूप आंबट झाले होते म्हणून भाऊंनी मिरच्या आणि भजीची पण सोय केली होती. जेवण झाल्यानंतर आम्ही करणार आहोत थोडा रेस्ट आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत मंदिराकडे. शमन बसो वृंदावन में मेरी उम्र बीत. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत परतीच्या प्रवासासाठी. कर्जतपासून मदुराई, रामेश्वरम आणि तिरुपती पर्यंतचा प्रवास. या यात्रेमध्ये आपल्याला दक्षिण भारतातील अद्भुत मंदिरे, त्यांचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व अनुभवायला मिळालं. आपल्याला हा प्रवास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. पे सुधा